पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. 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 प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण पाहणार आहोत आपण पाप स्वीकार का करावा. पाप स्वीकार का करावा. पुष्कळ लोकांना हा प्रश्न आहे. विशेष करून आमच्या प्रोटेस्टंट बंधू भगिनीला एक प्रश्न आहे की आम्ही फादरकडे जाऊन आम्ही पाप स्वीकार का म्हणून करतो. तर प्रियजन हो, आम्ही पाप स्वीकार करणे फार गरजेचं आहे. याच्यासाठी आम्हाला माहीत आहे की पाप स्वीकार हा एक संस्कार आहे आणि हा संस्कार प्रभू येशूनं स्वतः स्थापन केलेला आहे आणि ह्या संस्काराद्वारे आम्हाला आमची नष्ट झालेली कृपा परत मिळते. कारण प्रत्येक संस्कार हे एक अदृश्य कृपेची दृश्य खूण आहे. अदृश्य कृपा म्हणजे काय? जी आम्हाला अंदरून आम्हाला कृपा मिळते. जेव्हा आम्ही पाप स्वीकार करतो तर ते पाप स्वीकाराची कृपा आम्हाला मिळते. ती कृपा, पण ती कृपा दिसत नाही, परंतु आम्हाला काय दिसते? आम्ही फादरकडे जातो, आम्ही पश्चाताप करतो आणि आम्ही पाप स्वीकार करतो. हे दिसते, हे दृश्य आहे. तर हे येशू ख्रिस्तानं स्वतः स्थापित केलेलं आहे. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 20 ओवी 23 मध्ये वाचतो. जेव्हा येशूचे पुनरुत्थान झाले आणि शिष्य बंद खोलीमध्ये प्रार्थना करत होते, तेव्हा येशू त्यांना दर्शन देऊन त्यांच्याशी वार्तालाप केले आणि त्यांनी त्यावेळेस येशूने त्यांना म्हटलं का तुम्हास शांती असो. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 20 ओवी 23 मध्ये वाचतो. प्रभू म्हणत आहे, त्यांना सांगत आहे, शिष्यांना अधिकार देऊन सांगत आहे की तुम्ही ज्या कोणाच्या पापाची क्षमा कराल त्याची क्षमा होईल आणि ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा करणार नाही तसेच बांधलेले राहील. म्हणजे त्यांच्या पापाची क्षमा होणार नाही. म्हणजे हा अधिकार प्रभू येशूने शिष्यांना दिला आणि म्हणून आम्हाला पाप स्वीकाराद्वारे ती कृपा मिळते जी कृपा प्रभू येशूने शिष्यांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पुरोहित हा प्रभू येशूचा प्रतिनिधी आहे. शिष्यांपैकी एक म्हणजेच पुरोहित आणि त्यांच्याद्वारे पुरोहित हा जेव्हा पाप स्वीकारासाठी बसतो तेव्हा आम्हाला दिसायला पुरोहित आहे, परंतु तिथं प्रभू येशू स्वतः उपस्थित आहे आणि हे प्रभू येशूचे कार्य आहे. प्रभू येशू हा तारणारा आहे. प्रभू येशू आपल्या कृपेने आमचे तारण करतो. येशूच्या कृपेने आम्हाला पापक्षमा मिळते. येशूच्या कृपेने आम्हाला मुक्ती मिळते. येशूच्या कृपेने आमचे तारण होते. म्हणून ते तारणाची कृपा आम्हाला देण्यासाठी आमच्या पापापासून आम्हाला मुक्त होणे गरजेचं आहे. म्हणून प्रभू येशूने म्हटलं का ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा कराल ते क्षमा होईल आणि ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा करणार नाही ते तसेच राहतील. आणि म्हणून आम्हाला त्या आमच्या पापाची क्षमा मिळवून घेण्यासाठी आम्हाला पुरोहिताकडे जाऊन पाप स्वीकार करणे फार गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. आणि ह्या पाप क्षमाद्वारे पाप स्वीकाराद्वारे आम्हाला आमची नष्ट झालेली कृपा आमच्यामध्ये येते, आम्हाला मिळते. प्रियजन हो, काही संत लोक रोज पाप स्वीकार करत होते. उदाहरणार्थ संत पादरी पियो हे रोज पाप स्वीकार करत होते. रोज. असं म्हणून नाही की ते मोठे पापी होते म्हणून नाही, परंतु कोणतंही लहानचं जरी पाप असेल तरी आम्ही त्या पाप स्वीकारामध्ये सांगावं आणि आमचे पाप आमच्यामध्ये जमाव होऊन राहू नये
रोजचे पाप रोज आपण पाप स्वीकार करावं. आम्हाला माहीत आहे संत जॉन पॉल दुसरे संत जॉन पॉल दुसरे हे दर हप्त्याला ते पोप होते तरी ते दर हप्त्याला दर आठवड्याला एका साधारण पुरोहिताकडे जाऊन एक असा पोप, जगाचा पोप, आणि तो पोप काय करत होते, एका सर्वसाधारण पुरोहिताकडे जाऊन हप्त्यातून एकदा पाप स्वीकार करत होते. प्रियजन हो, पाप स्वीकारामध्ये फार मोठी कृपा आहे. आम्ही जेव्हा पाप करतो, आम्ही पाप केलो म्हणून आम्ही नष्ट झालो नाही, तर आमचे पाप स्वीकाराद्वारे क्षमा केले जाते. आम्ही नवीन बनतो आणि आम्हाला क्षमा मिळते. आणि म्हणून आम्ही पाप स्वीकार केलं पाहिजे. कितीही मोठं पाप झालं असेल तरी, लहान पाप असेल तरी, मोठं पाप असेल तरी. कधी कधी कोणाकोणाला वाटते का मी खूप मोठा पापी आहे, आता मला कोणी क्षमा करू शकत नाही, मी आता नष्ट झालो, आता मी हारलो. अशा प्रकारे मन लहान करून एकदम म्हणजे निगेटिव्हमध्ये चालला जातो. आणि मग तो म्हणतो आता मला कोणी वाचवणार नाही. मग कधी कधी काय होते, मग कोणी मग आत्महत्या करण्यासाठी पण जातात. अशा प्रकारे पुष्कळ लोक आत्महत्या करतात. याचं कारण काय? यांचं कारण हेच का ते असं समजतात का मी आता नष्ट झालो, आता मला कोणी वाचवू शकत नाही, आता मी याच्यातून बाहेर येऊ शकत नाही, या संकटातून मी बाहेर येऊ शकत नाही. अशा प्रकारे पुष्कळ लोकांची भावना होते. म्हणून ते मग नाही इलाजाने, आता दुसरा उपाय नाही असं समजून ते आत्महत्या करतात. प्रियजनो, आत्महत्या करायची काही गरज नाही. कितीही मोठं पाप झालं असेल तरी, कितीही आम्ही चुकलो असेल तरी, आम्ही वापस प्रभूकडे येऊन आपण आपले पाप कबूल करून, पुरोहिताजवळ पाप स्वीकार करून आम्ही आमचे पाप कबूल केल्याने आमच्या पापाची क्षमा होते. आम्हाला माहीत आहे, आम्ही शुभवर्तमानामध्ये आम्ही वाचतो, उदळ्या पुत्राने काय केलं, आपला हक्क, आपल्या हक्काची संपत्ती घेऊन तो दूर देशी गेला. मस्त त्याने मजा केली, पैसा उडवला, सर्व धनसंपत्ती नष्ट झाली. आणि बायबलमध्ये वचन असं सांगते की नंतर म्हणजे त्याला जेव्हा दुःख येऊ लागलं, त्याचा पैसा संपला, त्याला संकट येऊ लागलं, तेव्हा तो होशमध्ये आला, शुद्धीवर आला असं म्हणताय. म्हणजे प्रत्येक पापी कसा असतो, जो पापामध्ये आहे तो बेशुद्ध असल्यासारखा, अंधाधुंद आहे. दारू पिणारा, मार्यामारी करणारा, पाप करणारा, म्हणजे त्यांना भान नाही आहे ते काय करत आहेत. आणि जेव्हा त्यांच्यावर संकट येते तेव्हा ते आपल्याकडे पाहतात, स्वतःकडे पाहतात. उदळ्या पुत्राने काय केलं, स्वतःकडे पाहिलं. काय पाहिलं? त्याच्या अंगावरचे कपडे घाणेरडे, त्याला खायला भेटत नाही, काम करायला भेटत नाही. हे असं जेव्हा त्यांनी पाहिलं, त्यांनी तुलना केली. माझ्या बापाच्या घरी नौकराला सुद्धा अन्नाला काही कमी नाही, परंतु मी इथं उपाशी मरत आहो. तुलना केली. आणि तेव्हा तो शुद्धीवर आला, म्हणाला नाही, आता मी वापस जाईल आणि बापाला म्हणे मी तुमच्या विरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केले आहे, मला तुमचा मुलगा म्हणून नाही तर तुमचा सेवक म्हणून मला स्वीकारून घ्या, असं म्हणून पश्चाताप करून तो वापस गेला. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक पाप करणारा माणूस जेव्हा तो समजतो की मी काय करत आहो, म्हणजे तो शुद्धीवर आला. आणि त्यावेळेस आपण शुद्धीवर येऊन काय केलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, पुन्हा त्या पापात न जाण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे, पाप स्वीकार केलं पाहिजे. आणि पापापासून आम्हाला त्याच घटकेस आम्हाला मुक्ती मिळते आणि आम्हाला क्षमा मिळते. त्यासाठीच आम्हाला प्रभू येशूने हा संस्कार
दिलेला आहे. देवाचे आभार मानूया आणि याचा आपण लाभ घेऊया आणि पाप स्वीकार करूया. पाप स्वीकाराला महत्त्व देऊया. आमच्या जीवनामध्ये पाप स्वीकार फार महत्त्वाचा आहे. म्हणून आपण पाप स्वीकार करूया.